दादा तुमचं नाव काय आहे आणि सीएनजीचे जे दर वाढलेले आहेत, तुम्ही एक चालक आहात, काय वाटतंय? दादा मी चालक या नात्याने सांगतो की सी एन जीचा 1.5-2 रुपयांनी दर वाढला आहे, बरोबर आहे. परत 2-2 तास लाईन लावा, परत सी एन जी भेटत नाही, सी एन जी संपला आहे, हे सर्व प्रश्न इथं उभे आहेत. परत पंप बंद झाला आहे, ह्या प्रॉब्लेममुळे भरपूर त्रास आहे. आता ड्रायव्हर लोकांचं कोणाला सांगायची आता. काय वाटतं तुम्हाला सरकारने काय करावं याच्यावर? सरकारने ह्याच्यावरती काय करावं आता हे आम्ही कसं सांगणार, बरोबर आहे का. पण पंप व्यवस्थित चालू असावी, सी एन जी गाड्या घ्या, परत 2-2 तास लाईनीत उभे राहा, मग ते बरंच होतं ना. डिझेल पेट्रोल बरंच होतं. बरं, तुमचं नाव? माझं नाव धनंजय भोसले. सीएनजीचे भाव वाढलेले आहात, तुम्ही गाडी साहेब बघा, आता 1.5-2 रुपये सी एन जीचा भाव वाढलेला आहे. आता लई पंप सगळे बंद आहे, सगळे सी एन जीचा मारामारी चालू आहे. लाईन लावा, 2-2 तासात 3-3 तासात लाईन लावा नंबर येते. ते काय चुकीचं आहे. सरकारला काय पण रस्ता ते काढा, 2-4 पंप 10-15 पंप एक्स्ट्रा करून सगळे पब्लिकला निवंत आनंद वाटून पाहिजे भाऊ. बाकी काही हे माझं हे म्हणणं आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि प्रवासामध्ये जे पॅसेंजर असतात त्यांना देखील ते आम्हाला सांगताय की 2-2 तास 3-3 तास सीएनजीला लाईन लावा ते तुम्ही. तर आता आम्ही काय करणार सांगा. ते सीएनजी गाडीमध्ये जाणार, तो गाडी पुढे चालणार ना. बिना सीएनजीला कुठे जाणार गाडी, पेट्रोलला कुठे परवडणार आम्हाला. ते आम्हाला वाटलं आहे भाऊ की डिझेल और पेट्रोल लई चांगलं आहे, सीएनजी बंद करून टाका बस. मोहम्मद हलीम शेख. दादा काय सांगाल, सीएनजीचे दर वाढलेले आहात, गाडी आहे तुमच्याकडे सीएनजी, कसं आहे, सी एन जीचे दर वाढल्यामुळे खूप पब्लिक आम्हालाही त्रास होतो आहे, कस्टमरांनाही खूप त्रास सहन करावा लागतं आहे. 2-2, 3-3 तास रांगेत उभं राहावं लागतं आहे. त्यात कारणाने सी एन जीचे दर वाढले. सर्वसामान्य नागरिकांनी काय करायला पाहिजे? हां, पॅसेंजरचे दर वाढ होत नाही आहे. आम्ही आहे त्याच रेटमध्ये चाललो आहे मुंबईला. काय मागणी, सरकारने काय करावं? सरकारने काय करावं? सरकारने नियमितपणे सी एन जी चालू ठेवावा. सी एन जीची कमतरता आहे, जेणेकरून सी एन जी पंप वाढले पाहिजे. हां, 1.5 ते 2 रुपये वाढले. हां बस. सचिन रामचंद्र जगताप. सीएनजीचे दर वाढले, तुम्ही गाडी चालवतात, मुंबईला येणं जाणं अपडाऊन जातं, काय वाटतं एक वाहन चालक म्हणून? लई त्रास झालेला आहे सर. आम्हाला काय सी एन जी नाशिकमध्ये भेटत नाही आहे, आणि मुंबईमध्ये पण हायवेवर गेले तर सी एन जी भेटून नाही राहिला आम्हाला. पेट्रोलवर आम्हाला आमची गाडी परवडून नाही राहिली. आता 1.5 रुपया वाढलेला आहे. मुंबईला पण गेले तर ट्रॅफिकमध्ये खूप सी एन जी लागतं आम्हाला, आणि सी एन जी पण भेटतं आहे ना तर प्रेशरमध्ये भेटतं नाही आम्हाला. जिथे आम्ही 700 रुपयाचा पॅक करतो ना, तिथे आमची गाडी फक्त काय 100-150 किलोमीटर चालू राहिली. मग आम्हाला पेट्रोल टाकायला लागतं गाडीत. कस्टमर आम्हाला पेमेंट वाढून देऊ राहिले नाही. पेमेंट लई त्रास होता आम्हाला. ट्रॅफिक इतकी होऊ राहिली, रोड पण लई खराब झालेले आहे. त्याच्यामध्ये टोलवर पण लई जास्त झालेलं आहे. टोल वाढू राहिले. फास्टॅगमध्ये आमचं बॅलन्स पण कमी केलेलं आहे. आणि मागच्या वेळ माझी गाडी गेली त्या टायमाला मला फास्टॅगमध्ये 300 रुपये होते माझे, पण त्यांनी डायरेक्ट 400 रुपये मायनस केलेले माझे फास्टॅगमध्ये. तर आम्ही कंप्लेंट करायला गेले, ते पण कंप्लेंट घेतात नाही. सी एन जी तर नाशिकमध्ये भेटतच नाही. 2-2, 3-3 तास आम्हाला लाईनमध्ये लागायला लागते. सी एन जी भेटतच नाही. लई त्रास होऊ राहिला आम्हाला. नाव? हबीब सय्यद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.